ठाऊक आहे की तुम्ही ख्रिस्तात कोण आहात, तर मग तुम्ही भयग्रस्त राहू नका, असं काही करण्यास घाबरू नका जे कधी केलं नाही. मी असं नाही म्हणणार मूर्खपणाच्या गोष्टी करा, पण जर तुम्हाला जाणवतंय की परमेश्वर इच्छितो तुम्ही काहीतरी करावं, तर अपयशाचं भय तुम्हाला त्याचा प्रयत्न करण्यापासून रोखू नये. दैहिकतेवर भरोसा ठेवू नका. लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात किंवा तुमच्या बाबतीत काय बोलतात, किंवा तुम्ही कुणाला ओळखता ओळखत नाही, तुमच्या शिक्षणाच्या स्तरावर नव्हे, तुमच्या काय मालकीचं आहे, तुम्ही कुठे राहता किंवा तुमचा पत्ता काय आहे, तुम्ही कुठली गाडी वापरता, तुमच्या कपड्यांवरचं लेबल कुठल्या ब्रँडचं आहे. ख्रिस्तावर तुमचा विश्वास ठेवा, कारण त्याच्यामध्ये आपण समान आहोत. मग स्त्री आणि पुरुष हा भेद नाही, यहुदी आणि हेल्लेनी असा भेद नाही, गुलाम किंवा स्वतंत्र असा भेद नाही. आपल्यातली विभाजन करणारी भिंत त्याने पाडून टाकली आणि आपण सगळे त्याच्यामध्ये एक झालो आहोत. एखादी व्यक्ती दुसऱ्यापेक्षा उत्तम नाही. जे ते करू शकतात त्यांना ठाऊक आहे ते आपल्यालाही असू शकतं. जे आपण करू शकतो ते देवाकडून येतं, जे करू शकत नाही त्यासाठी देवावर विश्वास ठेवा. बघा, आपलं सगळं काही त्याच्यामध्ये आणि त्याच्याशिवाय आपण काही नाही आहोत. जेव्हा माझी ओळख हिरावली गेली होती, सैतानाला खरं तर तेच हवं असतं. माझ्या वडिलांकडून शोषण झालं, माझं लैंगिक शोषण झालं. आणि तुम्ही माझी कहाणी ऐकली आहे किंवा तुमची अशीच कहाणी असेल, अगदी अशीच नाही पण त्या प्रकारचीच असेल. शाळेत तुमची टिंगल केली गेली असेल, तुम्ही शिकण्यात असमर्थ असाल, काहीही असेल, कुणास ठाऊक, पण सैतान मात्र प्रत्येकासाठी व्यवस्था करतो की त्यांनी दुःखी व्हावं. आणि म्हणूनच अगदी थोडीच परिपूर्ण कुटुंब आहेत, अगदी एखादे जे या प्रकारे पाहतील. कधी कधी बंद दारामागे त्यांचे स्वतःचं सदोष प्रयोजन असतं. तर माझं शोषण झालं होतं, मी सतत किंचाळायचे, टाहो फोडायचे, मी हताश ढासळलेली अशी होते. आणि मी किशोरवयीन असताना मला शारीरिक समस्या सुरू झाल्या, मी त्या दबावाखाली होते. माझे वडील शिवीगाळ करायचे, क्रूर कर्दनकाळ होते, त्यांना आनंदी राहायला आवडायचंच नाही आणि त्यांचा मूड आज किंवा उद्या कसा असेल माहीत नसायचं. मी देवाची ऋणी आहे की त्याने मला स्थिर असा पती दिला. स्थिरता ही खरंच अद्भुत गोष्ट आहे, जेव्हा तुमच्यात संतुलन असतं आणि तुम्ही एकसमान असता. ते महत्वाचं आहे. हीच ती येशूची एक गोष्ट जी आपल्याला आवडते, नेहमीच एकसारखं असणं. मला प्रेमाचा अभाव जाणवायचा, मला कुठली आपुलकी जिव्हाळा जाणवायचा नाही, मला ते मिळतही नव्हतं, स्वीकार केलेलं जाणवायचं नाही आणि मी सामान्य असं वाटायचं नाही. मी भयात पूर्णतः शर्मेने स्वतःला लपवत, दोष आणि सगळ्या प्रकारच्या अपराधीपणात जगायचे. पण देव योसेफाचे भाऊ नेहमीच त्याचा तिरस्कार करायचे, पण देव. आमेन. एक सांगू, मला परवा नाही जगाने तुमच्या बाबतीत काय केलंय ते. त्यांनी काहीही केलं असलं तरी देव त्यावर स्वार होऊन तुमच्यासाठी काही करू शकतो. यशया 61 पहिली 3 वचनं खूप सुरेख आहेत आणि ती आपल्या जीवनात आरोग्य आणतात जर आपण त्यावर विश्वास ठेवला तर. येशूची भविष्यवाणी करीत बायबल सांगतं, प्रभू परमेश्वराचा आत्मा मजवर आला आहे, कारण दिनास शुभवृत्त सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे. भग्न हृदयी जनास पट्टी बांधावी, धरून नेलेल्यास मुक्तता आणि बंदिवानास बंधमोचन विदित करावे. परमेश्वर केवळ तुमच्या आत्म्यातच उत्सुक नाही, त्याला तुमच्या जीवातही कार्य करायचंय. त्याला तुमच्या मनालाही स्वास्थ्य द्यायचं आहे, त्याला तुमच्या भावनांना स्वास्थ्य द्यायचंय. त्याला हवंय तुम्ही स्वतःबद्दल चांगला विचार करावा, तुमच्यात नाही तर त्याच्यामध्ये. त्याला तुमच्या आर्थिक बाबी सुधारायच्या आहेत, त्याला हवंय तुमचे नातेसंबंध चांगले असावेत. भग्न हृदयी जनास पट्टी बांधावी, धरून नेलेल्यास मुक्तता व बंदिवानांस बंधमोचन विदित करावे. बघा, तुमच्या तुरुंगाची दारं खरोखर उघडली आहेत. अगदी असंही सांगितलं नाही की तो तुरुंगाची दारं उघडायला आलाय, तो आलाय, घोषणा केली आहे त्याने. आणि कुठल्याही बंदिवासात तुम्ही राहत असाल, मी तुम्हाला सांगते ते उघडलं गेलंय. तुम्हा सगळ्यांना आज बाहेर पडायचंय. तुम्हाला माफ करण्यात आलंय. तुम्ही दोष, अपराधीपणा आणि लाजिरवाणेपणातनं मुक्त झाला आहात. तुम्ही व्यसन आणि बंधनातून मुक्त झाले आहात. त्यासाठी येशूच्या रक्ताने त्याचं मोल चुकवलंय. तुम्हाला सगळ्यांना त्यावर विश्वास ठेवायचा, विश्वास ठेवायचा, विश्वास ठेवायचा, विश्वास ठेवायचा आणि म्हणायचंय, विश्वास ठेवायचाय, म्हणायचंय. आणि अचानक तुमच्या असं लक्षात येईल की अरे, मला मिळालंय.
मनन प्रकटीकरण जाणते. तुम्हाला केवळ माहितीची गरज नाहीये, तुम्हाला प्रकटीकरणाची आवश्यकता आहे. आळशी ख्रिस्ती असू नका. बऱ्याच जणांना वाटतं इतर प्रत्येकाने त्यांना वचन अगदी भरवावं आणि तुम्हाला असं आरामशीरपणे खुर्चीत बसून एखाद्याचा संदेश ऐकायचा असतो. पण एक सांगू, आज जर मी तुम्हाला असं काही सांगितलं ज्याने तुम्हाला स्पर्श केला, तर तुम्हाला ते लिहून घ्यायची गरज आहे. नाहीतर तुम्हाला रेकॉर्डेड संदेश घेऊन तो पुन्हा ऐकण्याची गरज आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल की काय करू, मला रांगेत उभे राहावे लागतंय, माझी कार पार्किंगमध्ये बाहेर काढायची इतरांनी काढण्याआधीच. तर मग तुम्ही बंधनातच का राहत नाही? कारण जर तुम्ही तुमच्या हिश्श्याचं काम केलं नाही, दुसरं कोणी काही करणार नाही तुमच्यासाठी. आमेन. तुम्हाला मनन करायचं आहे. जेव्हा तुम्ही देववचनांवर रात्रंदिवस मनन करता तेव्हा ते तुमच्यासाठी वास्तव बनतं. देवाच्या प्रेमाविषयी मला माहित नाही, मी त्याविषयी बोलू शकते, पण मला ठाऊक नाही ते माझ्यासाठी काय करतं. काही योग्य घडत नाही तेव्हा मला वाटतं, प्रभू तू माझ्यावर प्रेम करत नाहीस का? दुसऱ्या कोणाला ते मिळतं जे मला हवंय, तेव्हा मी म्हणते ठीक आहे प्रभू, तू माझ्यावर प्रेम करत नाहीस, माझ्यापेक्षा त्याच्यावर जास्त करतोस. आणि जेव्हा आपली कसोटी आणि दुःखद गोष्टी घडतात, प्रभू तू प्रेम करत नाहीस माझ्यावर. जेव्हा तुम्हाला हे कळतं देव तुमच्यावर प्रीती करतो आणि तीही विना अट. तुम्ही देवाला कधीच असं म्हणणार नाही, तुम्ही असं कधीच म्हणून त्याचा अपमान करणार नाही. तुम्ही तुमच्या कठीण परीक्षेच्या काळात अतीव दुःखामध्ये म्हणाल, देवाच्या प्रीतीपासून मला कुणीही विभक्त करू शकत नाही. कारण आपल्याला देवाच्या प्रेमाची उंची, खोली, लांबी, रुंदी माहिती आहे. नक्कीच रोमकरासमध्ये बायबल म्हणतं, देवाच्या प्रीतीपासून आपल्याला काहीही विभक्त करणार नाही. जेव्हा मी सार्वजनिक सभेत पहिल्यांदाच संदेश सांगायला उभी राहिले, मी 5 वर्ष घरगुती बायबल अभ्यास घेतला होता आणि स्त्रियांच्या सभाही मी घेतल्या होत्या एका नवीन चर्चमध्ये जे सेंट लुईसमध्ये सुरू झालं. आणि ती गुरुवार सकाळची सभा होती. आणि मी एक सांगू, मला त्या तासासाठी खरोखर सामर्थ्यशाली वचन हवं होतं. मला वाटलं हा माझा प्रकाश झोतात येणारा क्षण आहे, माझं सेवाकार्य सुरू होत होतं, मला देवाकडून सामर्थ्यशाली वचन हवं होतं. मी देवाला म्हटलं की काय सांगू. तो म्हणाला, तू माझ्या लोकांना सांगावंस मी त्यांच्यावर प्रेम करतो. आणि मी विचार केला, येशू माझ्यावर प्रेम करतो हे मला माहितीये, बायबल असंच सांगतं. आणि मी विचार केला, प्रभू मला हे नाही सांगायचं, मला एक सामर्थ्यशाली संदेश हवाय. अगदी तंतोतंत असंच मी म्हटलं. मला ते आठवतंय, मी बागेत फेरी मारत होते, प्रार्थना करत होते आणि तो पहिला संदेश. आणि मला आठवतंय, मला प्रभू म्हणाला, नाही जॉयस, माझ्या लोकांना ठाऊक नाही मी त्यांच्यावर प्रेम करतो. जर त्यांना ठाऊक असतं तर ते वागतात तसे वागले नसते. पूर्ण प्रीती भीती घालवून देते. आपल्याला पूर्ण प्रकटीकरण नसतं की देव आपल्यावर किती प्रीती करतो आणि तो आपल्या बरोबर असतो. जर आपण भीतीच्या अंमलाखाली राहत असू तर आत्ता कदाचित तुम्हाला भीती वाटेल, आपल्या सगळ्यांना भीती वाटू शकते, पण तुम्ही गुडघे टेकता कामा नये. त्या भीतीपुढे महान प्रभू तुमच्या सोबत आहे. तुम्हाला कदाचित भीती वाटेल, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही घाबरून जावं. तुम्हाला काय वाटतं आणि तुम्ही कोण आहात यात फरक आहे. कदाचित तुम्हाला आत्मविश्वास जाणवत नसेल, पण तुम्ही ख्रिस्तात आत्मनिर्भर आहात. आमेन. ख्रिस्तात तुम्हाला प्रीतीत चालल्यासारखं वाटणार नाही, पण तुम्ही प्रीतीत चालण्याची निवड करू शकता. तुम्हाला क्षमा करावीशी वाटणार नाही, पण तुम्ही क्षमा करण्याची निवड करू शकता. तुम्हाला उद्या चुकवायचा नाहीये. आमेन. जितकं तुम्ही देववचनावर मनन कराल तितकी ती वास्तविकता बनेल. आणि त्या संदेशाद्वारे मला जाणवू लागलं, देवाच्या प्रीतीचं प्रगटीकरण मला नाहीये. माझ्या सार्वजनिक सेवा कार्याचं पहिलं वर्ष बघा, पहिलं वर्ष म्हणजे 365 दिवस माझ्या सेवा कार्याचं पहिलं वर्ष व्यक्तिगतरित्या माझ्यासाठी मी देवाच्या प्रीतीचा अभ्यास केला. त्या बाबतीत माझ्या हातात येईल ते मी वाचलं, प्रत्येक वचन पाहिलं, मी व्याख्या पाहिल्या, मी नोट्स लिहून काढल्या आणि मला शक्य होईल तितकं मी बायबल अधोरेखित केलं. आणि मी दिवसातून बऱ्याचदा मोठ्यांदा कबूल करू लागले, परमेश्वर प्रीती करतो माझ्यावर, परमेश्वर प्रीती करतो माझ्यावर, परमेश्वर प्रीती करतो माझ्यावर. मी अगदी असंही म्हणायचे, पोस्टमन नाही, दूधवाला नाही, कुरिअरवाला नाही, तर परमेश्वर सृष्टीचा निर्माण करता प्रेम करतो माझ्यावर.
जॉयस माय फ्रेंड इन मिझुरी. इतर कोणावर नाही, माझ्यावर परमेश्वर प्रीती करतो. आणि आता तो माझ्याकडे बघतोय. त्याने माझी खास एका हेतूने निवड केली आहे आणि स्वतःची म्हणून मला उचलून बाहेर काढलंय. त्याच्यामध्ये त्याने मला निष्कलंक, निर्दोष, ठपक्याविना, खेदाविना बनवलंय. सुरुवातीला याने फरक पडला नाही, पण जेव्हा मी हे सातत्याने बोलू लागले, अभ्यास करू लागले, एक सांगू, माझ्या अंधकारमय जीवात प्रकाश उदय पाहू लागला आणि मी उत्साहित होऊ लागले आणि मी अग्नीने प्रज्वलित होऊ लागले आणि सैतानाने आता माझ्यावर कधीच राज्य करू नये याची मी सुरुवात केली. तुम्हाला विश्वासाची चांगली लढाई लढावी लागते. आणि तुम्ही केवळ चर्चमध्ये असाल तेव्हा आज कोणीतरी संदेश देत असतानाच हे मान्य करायचं नाही. तुम्ही मध्यरात्री जेव्हा तुम्ही हताश आहात, कोणीही तुमच्या बाजूने नाहीये, प्रत्येक जण तुमच्या विरोधात आहे, तेव्हा तुम्ही या गोष्टीवर ताबा मिळवायचा आहे आणि म्हणायचंय, मला ठाऊक आहे मी ख्रिस्तात कोण आहे ते, आणि मला विजय मिळणारच, कारण पवित्र आत्म्याद्वारे मला त्याची हमी देण्यात आलेली आहे. नक्कीच. मला ती हमी आवडते. मला खात्री देण्यात आली आहे की मी ते बनेन जे येशू म्हणतो मी बनेन, आणि माझ्याकडे ते असेल जे तो म्हणतो माझ्याकडे असू शकतं ते. ही खात्री आहे. याबाबत सैतान एकही गोष्ट करू शकत नाही. पवित्र आत्म्याने त्याची हमी दिली आहे. तो आम्हाला राखेतूनही सौंदर्य देतो, विलापाबद्दल आनंद, जडत्वाच्या आत्म्याबद्दल स्तुतीची वस्त्र, आणि तो आपल्याला नीतिमत्वाचे वृक्ष बनवतो. देवाने वृक्षारोपण केलंय. परमेश्वर हे सगळं का करतो? जेणेकरून तो गौरविला जावा आणि त्याचे गौरव व्हावे. त्याचे एक सांगू, आज देवाचे गौरव केले गेले. जेव्हा या स्त्रीने साक्ष दिली की ती किती गोंधळलेली होती आणि देवाने तिच्यासाठी काय केलं. तुमच्यातील परिवर्तन देवाला गौरविते. आपण देवाच्या कृपेच्या ट्रॉफीज आहोत. आपण स्वर्गामध्ये देवाच्या ट्रॉफी केस मधील ट्रॉफीज आहोत. त्याने तुमच्यात काय कार्य केलंय ते पहा. इफिस्करास अध्याय 2 वचन 10. चला बघूया जरा. आपण सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठाई निर्माण केलेले नवी उत्पत्ती असे आपण त्याची हस्तकृती आहोत. ती सत्कृत्य आचरित आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेविली. चांगला आयुष्यक्रम चालवावा. बघा, चांगला आयुष्यक्रम बघा, चांगला आयुष्य जगणं जे देवाने पूर्वी योजून ठेवलंय, तयार ठेवलंय आपल्यासाठी. कुणीतरी म्हणेल, मला चांगलं आयुष्य जगायला आवडेल. तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही कशावर विश्वास ठेवता? तुम्ही कसं बोलता? तुम्ही काय विचार करता? पुन्हा सांगू का मी हे? तुम्ही कशावर विश्वास ठेवता? तुम्ही कसा विचार करता? तुम्ही काय बोलता? मला विश्वास आहे आपण आपलं मुख उघडतो, आपलं सामर्थ्य आपण वाढवतो किंवा आपलं सामर्थ्य आपण कमी करतो. जिभेमध्ये जीवन आणि मृत्यूचं सामर्थ्य आहे. आपण जीवन आणि मृत्यू निवडतो. आपण स्वतःबद्दल काय बोलतो यावर आधारित स्वतःच बोल लावतो. असं कधी म्हणू नका की मी मूर्ख आहे, मी मठ्ठ आहे, मी जाड आहे, मी कुरूप आहे, मी अशी आहे, मी तशी आहे, मी प्रचंड गोंधळलेली आहे, मी काहीच बरोबर करू शकत नाही. स्वतःबद्दल असं बोलू नका. जे बायबल बोलतं ते बोला. माझ्याप्रमाणेच तुमच्यामध्येही अशाच गोष्टी असतील, पण त्या गोंधळलेल्या स्थितीतून बाहेर पडा. स्वतःहून बाहेर पडा. स्वतःबद्दल विसरा. स्वतःकडून लक्ष हटवा. ख्रिस्तामध्ये जे तुम्ही आहात तिथे पाऊल टाका आणि म्हणा, आत्ता मला ठाऊक आहे मी माझ्यात नव्हे तर ख्रिस्तात कोण आहे. मला आठवतंय मी किती उत्साहित झाले होते जेव्हा मी पहिल्यांदा 25 ते 30 वर्षांपूर्वी या गोष्टी शिकायला सुरुवात केली. आणि कित्येक वर्ष केवळ एक धार्मिक व्यक्ती असूनही कुठलाही आनंद किंवा शांती माझ्यात नव्हती. देव माझ्यावर प्रीती करतो हे जाणल्यावर आणि माझ्यापासून ते कोणी हिरावून घेणार नाही हे मला कळलं. आणि हरकत नाही माझ्या बाबतीत काय घडलंय किंवा हरकत नाही माझ्या बाबतीत कोणी काय केलंय, हरकत नाही मी काय केलंय. मी ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती होते. जुन्या गोष्टी घडून गेल्यात आणि सर्व गोष्टी नवीन कोऱ्या झाल्या आहेत आणि मी बदलू लागले. आणि आपण बदलू शकतो. मी बदलण्याबाबतीत उत्साही आहे. मी देवाची आभारी आहे. पुढच्या वर्षी मी या वेळेला अधिक उत्तम शेपमध्ये असं नाचताय त्यापेक्षा. आणि तुम्हीही
जेव्हा तुम्ही इथून जाल, तुम्ही आलात त्यापेक्षा उत्तम होऊन जाल. तुम्हाला काही गोष्टी कळतील ज्या तुम्हाला ठाऊक नव्हत्या. तुम्ही इथे आलात तेव्हा होतात त्यापेक्षा उत्तम तुम्हाला वाटू लागेल. मी तिथे नाही जिथे असायला हवं, पण देवाचे आभार मी तिथेही नाही जिथे असायचे. आमेन. जगामध्ये आपल्याला निश्चितार्थाने परिचयाचं संकट असतं. असं म्हटलं जातं की मानसिक सामाजिक प्रकारची स्थितीभानरहितता आणि भूमिकेचा संभ्रम असतो जगामध्ये. जर लोकांना ठाऊक नसेल की ते कोण आहेत, त्यांना परिचयाची समस्या असेल, ती विकसित करते तीव्र मतभेदाचा दबाव आणि अपेक्षा, निर्माण करते स्थितीभानरहितता आणि भूमिकेचा संभ्रम. आपल्याला ठाऊक आहे आजकाल आपल्यात ते आहे. लोकांना समजत नाहीये की ते कोण आहेत, ते काय आहेत, किंवा ते इथे का आहेत. ते आहेत त्यात ते नाखुश आहेत आणि जिथे ते नाहीत त्याच्या प्रयत्नातही. आणि इतका गोंधळ माजतो. त्यामुळे आपण लोकांना आनंदी करू पाहतो, त्यांना हवं तसं आपण होऊ पाहत असतो. आपण एक मुखवटा धारण करतो, आपण कृत्रिमपणे जगतो, प्रामाणिक नसतो स्वतःशी सुद्धा. पराकोटीचे धार्मिक होऊ पाहतो, देवाला आनंदी करण्यासाठी सुद्धा. मी तसा प्रयत्न केलाय. प्रत्येक वर्षी वर्षभरात पूर्ण बायबल वाचायचं, तासभर अन्य भाषेत प्रार्थना करायची. हे करा, ते करा, करा करा, प्रार्थना सभा चुकवू नका, हे करू नका, ते करू नका, काहीतरी वेगळं करू नका, रोज 4 तास प्रार्थना कराच करा, 1 तास तरी करा. मी पुष्कळ नियम पाळायचे, काही धार्मिक गोष्टी करायचे, मी संदेशाची तयारी करायचे, काही खायचे नाही, प्रार्थना करायचे, येरझारा मारायचे, कुणी माझ्याबरोबर बोलायचं नाही, कुणी मला स्पर्श करायचा नाही, कारण माझा अभिषेक खिन्न होऊ नये. म्हणजे मी खरंच एक विलक्षण केस होते. प्रत्येक सभा संपल्यावर मी प्रामाणिकपणे सत्य सांगते, मला प्रत्येक कॉन्फरन्स नंतर त्यातून बाहेर पडायला, नॉर्मल व्हायला 4 दिवस तरी लागायचे. आणि ते व्हायचं नाही कारण मी जणू अशी असायचे की याचा उपयोग नाही. मी शारीरिकरित्या थकते कारण मी खूप दमायचे, पण सगळं संपल्यावर मी भावनिकरित्या अशी वाहून जात नाही, कारण ते देवावर आहे, माझ्यावर नाही. मी इथे तुम्हाला प्रभावित करण्यासाठी नाही, मी इथे तेच करायला ज्यावर माझा विश्वास आहे. देव ते मला करायला सांगतोय. तुम्हाला मी आवडते, पण जर नसेल तर ती तुमची समस्या आहे. आणि मी हे उपरोधाने म्हणत नाही, हे केवळ मी त्या बाबतीत काय करू शकते. मी काहीच करू शकत नाही. मी त्या टप्प्यावर पोहोचले जिथे मला माझ्या बाबतीत कार्य करण्यासाठी तयार करायचंय. म्हणजे माझा आवाज मी मधुर बनवण्याचा प्रयत्न केला, चेहऱ्याने मी आक्रमक वाटू नये असाही मी खूप प्रयत्न केला. देवाला मी म्हटलं काही चांगले संदेश तुम्हाला दे, जिथे कुठे मी जाते तिथे सगळ्यांना सगळंच मी का सांगावं. पण मला फक्त शहरातच फिरून प्रत्येकाला वचन द्यायचं होतं, संदेश सांगायचा होता आणि काही चमत्कार करून निघायचं होतं. नाही, मला प्रत्येकाला जाऊन भेटायचं होतं, प्रत्येकाला त्यांच्या चुका दाखवायच्या होत्या, त्यांना सुधारायचं होतं. जर तुम्ही नाही तर दुसरं कोणी, हे ते. हरकत नाही, मी काय प्रयत्न केले ते सगळे एकाच प्रकारचे होते. माझा मुलगा मला म्हणाला, 10 वर्ष माझ्याबरोबर प्रवास केल्यानंतर दैहिकतेला वधस्तंभावर खिळले जाण्याला तू कोणता मथळा देणार आहेस आज, सांग मला. हरकत नाही, तू त्याला काहीही नाव दे, पण ते तसंच संपायला हवं. स्वतःला मरायचं, सुधारायचं, देवाच्या इच्छेप्रमाणे वागायचं. एक सांगू, तो पुष्कळच बरोबर होता. काही करण्याचा प्रयत्न थांबवा जे तुम्ही नाही. ज्याच्या सोबत आहात तिथेच खुश राहा. तुम्ही सुंदर आहात, आश्चर्यकारक आहात, तुम्ही भयभीतपणे सुंदर असे तयार झालात. देवाने त्याने निर्माण केलेल्या प्रत्येक वस्तूकडे पाहून म्हटलंय, हे चांगलं आहे, हे खूपच चांगलं झालंय. आमेन. परिपूर्ण होण्याचा प्रयत्न थांबवा. जर तुमच्याकडे पाठांतराची देणगी नाही तर इतर कोणी बायबलमधली पाठांतर करताय म्हणून तुम्ही करणं थांबवा. खरंच. अजून एक गोष्ट जी मला सांगायला आवडेल आणि ती मी पुष्कळदा सांगितली आहे, पण मला ती परत सांगायची आहे. ही एका सभेतली तिथल्या एका बहिणीला पाठांतराचं दान होतं आणि मी बोलण्याआधी त्यांनी तिला बोलावलं आणि ती संपूर्ण स्तोत्र तिने म्हटलं आणि ते खूप छाप पाडणारं होतं, पण तरी थोड्याशाच टाळ्या वाजल्या. मला कळलं की लोक उत्साहित का नाहीयेत. मला ते अगदी नक्की कळलं, कारण मी जाणून होते की तिने जे करून दाखवलं ते त्यांना घाबरवणारं होतं. बघा, जर आपण ख्रिस्तात कोण आहोत हे आपल्याला ठाऊक नसेल, इतरांचं दानही आपण बघू शकत नाही, कारण आपण व्यस्त होतो आश्चर्य करण्यात आपलं काय चुकतंय आणि आपण ते का करू शकत नाही.
मी गिटार शिकायचा प्रयत्न केला कारण माझी शेजारीण जी अगदी माझ्या शेजारीच राहायची ती आर्ट्स अँड क्राफ्ट्स वाली होती आणि ती गिटार वाजवायची आणि गाणंही गायची. म्हणून मग मी गिटार घेतली आणि कशी वाजवायची शिकायला लागले. गाणं तर जमतच नव्हतं कारण जी कॉर्ड मी वाजवत होते ती कुणीही ओळखू शकत नव्हतं अजिबात. आणि माझी बोट अशी बुटकी आहेत, नखांमुळे ती जरा मोठी दिसतात पण ती बुटकी आहेत. आणि मग मी गिटारवर बोटं फिरवू शकत नव्हते. म्हणजे गिटार आणि माझं गाणं अपयशी ठरलं आणि हे माझं दुसरं अपयश होतं. मी काही मठ्ठ नव्हते. माझ्या वर्गाची मी मॉनिटर होते. जरा इंग्लिशचा घोळ होता, गाण्याची समस्या होती, मला सारेगम पदनिसाची काही काळजी नव्हती, तशीच नाम सर्वनाम क्रियापद यांचीही पर्वा नव्हती. मला फक्त व्यवहारापुरतं बोलायचं होतं. आमेन. तुम्ही दुसऱ्यांच्या दानाचं कौतुक करू शकत नाही कारण ते कसे आहेत हे कळण्यातच तुम्ही व्यस्त होता. आणि जेव्हा दुसरे कोण आहेत हे शोधण्यात तुम्ही व्यग्र होता, तुम्ही स्वतः पूर्णतः स्वतःचे राहत नाही. तुम्ही ख्रिस्तात अद्भुत आहात. जे इतर कुणी करू शकत नाही असं काही तुम्ही करू शकता. तुम्हाला इतर कुणासारखं असण्याची गरज नाहीये किंवा दिसण्याची. मला माहितीये पुष्कळ जण विचार करतील, मित्र कधीच कोणतं स्तोत्र केलं नव्हतं पाठ. तर मी तिच्या मागोमाग उठले आणि विचार केला, मी हे नीट हाताळते आता. मी म्हटलं आपल्या बहिणीची देणगी खरंच छान होती, पण एक सांगू का, माझे एक स्तोत्रही धड पाठ होत नाही हो अजिबात. आणि मला इतक्या टाळ्या मिळाल्यास खरंच माझ्या अपात्रतेमुळे ते खुश झाले. तुम्हाला गंमत वाटेल, तुम्ही लोकांना स्वतःच्या प्रेमात पाडू शकता जरासं नम्र राहून आणि जे तुम्हाला जमत नाही करायला अशा गोष्टी त्यांना सांगून. चला आता. सैतान आत्मविश्वासू लोकांचा द्वेष करतो. एक सांगू, येशू आत्मविश्वासू होता आणि हो, त्यांनी त्याला ईश्वर निंदेसाठी दोषी ठरवलं. धार्मिक लोक त्याच्या विरोधात होते आणि सैतान धार्मिक लोकांद्वारे कार्य करत होता. कारण लपण्यासाठी सैतानाला दुसरी चांगली जागा मिळत नाही धर्माशिवाय. आमेन. येशू काही गोष्टी बोलला मित्रांनो. मी आणि पिता एक आहोत. मी पित्याला ओळखतो आणि पिता मला ओळखतो. अब्राहमापूर्वी मी आहे. मी फक्त तेच करतो जे पित्याला करताना पाहतो. मी तेच बोलतो जे माझा पिता बोलतो. मी कोठून आलो हे मला ठाऊक आहे. मला माहिती आहे कशासाठी मला पाठवण्यात आलेलं आहे. मला बघा, मी वचनांकडे घेऊन जायची माझी योजना होती. आता माझ्याकडे वेळ नाहीये, पण त्याच्यावर धार्मिक निंदा केल्याचा आरोप ठेवणं हास्यास्पद होतं आणि त्याच्या मागे भयानक प्रकारे ते लागले. बघा, केवळ सैतान आत्मविश्वासू लोकांचा द्वेष करतो म्हणून. माझ्या बाबतीत खूप घाणेरडे आणि कोत्या मनोवृत्तीचे लेख लिहिले गेले आहेत. एका लेखाचं शीर्षक होतं, जॉयस मायर फक्त स्वतःवरच प्रेम करते. म्हणजे काय, मी असं म्हणायला हवं की ओ खरंच मी एक क्षुद्र कीटक आहे, मी स्वतःचा द्वेष करते, मी खरंच खूप कुरूप आहे, असं मी बोलले तर ते माझे फोटो पेपरमध्ये छापतील आणि मला चांगलं म्हणतील. पण एक सांगू का, तुम्ही कोण आहात हे तुम्हाला माहितीये. तुमच्यात आत्मविश्वास आहे. बायबल काय सांगतं यावर तुम्ही विश्वास ठेवा. तुम्ही फक्त बायबल तुमच्या बाबतीत काय सांगतं यावरच विश्वास ठेवा. तुम्ही थांबा आणि बघा धार्मिक सैतान कसे वागतात. पण तुम्ही स्वतःला कोण आहात असं समजता. मी स्वतःमध्ये कोणी नाहीये, पण त्याच्यामध्ये मी कोण आहे हे मला ठाऊक आहे, म्हणून मी देवाचे आभार मानते. पण मला परवा नाही कुणाला ते आवडतं की नाही याची. मला परवा नाही ते काय करतात. मी गप्प बसणार नाही. तुम्ही येशू ख्रिस्तात देवाचं नीतिमत्व आहात, बाजूला केलेले आणि कोकऱ्याच्या रक्ताने पवित्र केलेले असे. त्याच्यामध्ये तुम्ही नवी उत्पत्ती आहात, अभिषिक्त, बोलावलेले, मुक्त केलेले, पवित्र करून स्वतंत्र केलेले असे तुम्ही आहात. देवाचं वचन इफिस्करास 1:4 मध्ये आपल्याला शिकवतं, देवाने त्याचे स्वतःचे होण्यासाठी आपल्याला निवडले आहे. मित्रांनो, हे खूप छान आश्वासक असं आहे. यावर विचार करा. तुम्ही खास आहात. देवाची तुमच्यासाठी विशेष योजना आहे. ख्रिस्तामध्ये असण्याव्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही ओळखीची गरज नाही. माझा विश्वास आहे बऱ्याच लोकांची ओळखच चोरीला गेली आहे आणि आपण कोण आहोत हेच त्यांना खरं तर ठाऊक नाही. त्यामुळे ते इतर लोकांशी तुलना करतात किंवा स्पर्धा करतात आणि तुम्ही ख्रिस्तात कोण आहात हे पाहणं खरंच मजेशीर आहे.
खूप आभार मानते तुमचे. तुमचा दिवस चांगला जाओ ख्रिस्तामध्ये.